गावामध्ये दारूची काय परिस्थिती आहे? तुम्ही सरपंच आहेत, आज महिलांनी आक्रमक पद्धतीनं बैठक झाली, ठराव घेतला, काय ठराव झाला आणि गावातली परिस्थिती काय आहे? गावातील माझं गाव दहिपळ आहे. माझ्या गावामध्ये आज एकंदरीत परिस्थिती पाहता 4-5 बिअर बार आहेत, एक देशी दारूचं दुकान आहे आणि वास्तविक जर नवीन पिढी थोडीशी व्यसनाकडे वळाली असं सर्व महिलांना वाटलं आणि महिलांचा एक एल्गार झाला की आपण गावात संपूर्णपणे दारूबंदी करूयात आणि या दारूबंदीसाठी गावातील सर्व स्त्रीच नाही तर पुरुष दारू व्यवसाय करणं या सर्वांनीच पाठिंबा दर्शवला आणि त्यामुळं मला नक्की खात्री आहे की भविष्यामध्ये दहिपळमध्ये दारूबंदी ही होणारच आहे. गावामध्ये तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे आणि बार संख्या किती आहे? माझ्या गावाची लोकसंख्या साधारणतः 4,500 ते 5,000 लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या मानानं गावामध्ये एकूण 5 बिअर बार आणि एक देशी दारूचं दुकान आहे. हे सगळे बंद होणार? हो, 100% बंद करण्याचा गावानंच निर्धार घेतलेला आहे. त्यामुळं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं होता होईल एवढा प्रयत्न करून हे बंदच करणार आहोत. आणि त्यांना परवानगी ग्रामपंचायतने दिली आणि आता ग्रामपंचायत पुढाकार घेऊन बंद करते. हो, एवढ्या बिअर बार आणि देशी दारूच्या दुकानाची परवानगी हे सगळ्या चालत आलेली परंपरा आहे. 35 वर्षापासून हा व्यवसाय दहिपळमध्ये चालू आहे आणि त्याला कुठंतरी आता शेवट उद्रेक होत आहे, कारण दिवा मोठा झाल्याशिवाय विझत नाही आणि तो मोठा झालेला आहे आणि आता तो विझणार आहे, 100% आहे. हॅलो, मी सरस्वती फलतडे बोलते. अहो दारूमुळे रोज घरात भांडण आहेत आमच्या. सुना नांदाना गेल्या, 6 महिने सुना तिकडे राहत्यात. जायचं इथं काम धंदे करून त्यांना आणायचं, तिथे गेलं की भांडणं रोज. त्याच्यामुळे आम्ही दारूबंदीचा निर्णय बायकांनी घेतलेला आहे. तरी पण आम्हाला दारूबंदीच्या निर्णयामुळे बरेचसे आमच्यावर आरोप यायला लागले. तुम्ही कशामुळे बंद करा? त्यांची दारूबंदी होईल पण ह्यांचा गोंधळ आहे. मग रोज आमच्यात पण आहेच की गोंधळ. हो, आहे का नाही गोंधळ? दारू पिल्यामुळे गोंधळ होत आहे म्हणून आम्ही दारूबंदीचा निर्णय घेतलेला आहे. तरीही 5 आहेत, 7 बार आहेत, 7 बार आहेत. 3 बारला परवाना दिलेला आहे. म्हणून आम्ही काय सांगितलं, देऊ नका. बायकांनी काय करायचं, 7 आणि 3 म्हणल्यावर 10 बार काय होणार आमचं सांगा तुम्ही. मग त्याच्यामुळं आम्ही सगळ्या बायकांनी मिळून दारूबंदीचा ठराव घेतलेला आहे. हे निर्णय किती घरात मोडते अजून जायचं आणायचं, सासूसासऱ्याने आणायचं, ती काय आणायचं म्हणतात काय, नाही आली तर नाही आली पण आम्हाला काय जमतंय का, खरं का? त्याच्यामुळं आम्ही दारूबंदीचा निर्णय घेतला. तर ही आमचा दारूबंदीचा निर्णय व्हावा ही आमची विनंती. मुलांची पण लग्न होत नाही ती. अहो आमच्या गाव 100-150 मुलं आहेत बिगर लग्नाची. मग आता नाही जर लग्न झालं त्यांच्या आई वडिलांना सुट आहे का? नाहीच की. त्याच्यामुळे दारूबंदी व्हावी ही आमचा इच्छा आहे. हा, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.